बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या देशभरात चर्चा आहे। पडद्यामागून राजकीय रणनीती आखणारे आणि 2022 पासून बिहारच्या राजकारणात सक्रिय झालेले प्रशांत किशोर अर्थात पीके हे बांकीपूरची पोटनिवडणूक लढवत आहेत। त्यांची लढत भाजपचे नीरज कुमार यांच्यासोबत होते। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून 18व्या फेरी अखेर प्रशांत किशोर 10,000 मतांनी आघाडीवर आहेत। 18व्या फेरी अखेर त्यांना 35,713 मतं मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नीरज कुमार यांना 25,777 मतं आतापर्यंत मिळाली आहेत। बांकीपूर हा भाजपचा गड मानला जातो। 3 दशकांपासून या मतदारसंघावर नितीन नवीन सिन्हा यांच्या घराण्याचं वर्चस्व राहिले। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्यानंतर नितीन नवीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे बिहारची राजधानी पाटण्यातील बांकीपूर विधानसभेची पोटनिवडणूक होतीये। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। बांकीपूर पोटनिवडणुकीची चर्चा का सुरू आहे आणि प्रशांत किशोर यांची राजकीय खेळी ही यंदा यशस्वी होते का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा। बांकीपूर पोटनिवडणूक देशभरात चर्चेत आहे। एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे रणनीतिकार राहिलेले प्रशांत किशोर येथून भाजप विरोधात उमेदवार आहेत। प्रशांत किशोर यांनी स्वतःचा जनसुराज पक्ष स्थापन केला असून त्यांनी नुकतीच बिहार विधानसभा निवडणूक देखील लढवली। या निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळालेली नव्हती। आता पोटनिवडणुकीत स्वतः प्रशांत किशोर हे उमेदवार आहेत। प्रशांत किशोर यांनी 2011 ते 12 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम सुरू केलं। त्यापूर्वी प्रशांत किशोर हे युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सोबत आफ्रिका आणि इतर देशांमध्ये सुमारे 8 वर्ष सार्वजनिक आरोग्य आणि लोकसुविधांच्या प्रकल्पांवर काम करत होते। 2014 मध्ये भारतीय जनता पक्षासाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून ते चर्चेत आले। मोदींच्या इमेज बिल्डिंगसाठी चाय पे चर्चा, 3D रोड शो यासारख्या प्रचार कल्पना या प्रशांत किशोर यांच्याच होत्या। प्रशांत किशोर यांच्या कॉर्पोरेट स्टाईल निवडणूक रणनीतीचा नरेंद्र मोदी आणि भाजपला फायदा झाला। केंद्रात त्यांचं सरकार आलं, मात्र त्यानंतर प्रशांत किशोर हे भाजपपासून दूर गेले। भाजप नंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तसाठी काम सुरू केलं। 2015 मध्ये त्यांनी बिहार विधानसभेत नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या महाआघाडीसाठी काम सुरू केलं आणि त्यांना विजय देखील मिळवून दिला। या विजयात प्रशांत किशोर यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो। नितीश कुमारांसोबत काम करत असताना त्यांनी 2018 मध्ये प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला। नितीश कुमारांनी त्यांना जनता दल संयुक्तचं उपाध्यक्ष नियुक्त केलं होतं, परंतु नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे CAA आणि NRC या मुद्द्यांवरती नितीश कुमार यांच्यासोबत झालेल्या मतभेदामुळे जानेवारी 2020 मध्ये त्यांनी जनता दल संयुक्तमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला किंवा नितीश कुमार यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम केलं। पश्चिम बंगालच्या विजयानंतर प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार म्हणून निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी केली। यापुढे कोणत्याही पक्षासाठी व्यावसायिक रणनीतिकार म्हणून काम करणार नाही असं जाहीर केलं। त्यांनी स्थापन केलेली IPAC ही संस्था मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आजही सुरू आहे। पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर हे त्यांच्या गृहराज्यात अर्थात बिहारमध्ये परतले। त्यांनी गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी जनसुराज पदयात्रा सुरू केली। बिहारमध्ये 3,500 किलोमीटर पायी यात्रा करून त्यांनी बिहारमधील समस्या समजून घेतल्या। जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक राजकीय पर्याय देण्याचा निर्धार करून 2 ऑक्टोबर 2024 रोजी जनसुराज अभियानाचं रूपांतर त्यांनी राजकीय पक्षात केलं। या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक देखील लढवली, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही। 2012 पासून 2021 पर्यंत विविध राजकीय नेत्यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा आणि पडद्यामागून राजकीय रणनीती आखणारा रणनीतिकार स्वतःच्याच पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणू शकला नाही, अशी चर्चा त्यांच्या पराभवानं सुरू झाली होती। ती आता त्यांच्या स्वतःच्या विजयानं थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात त्यांचा निकाल येईल। या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला आपलं महानगर या आमच्या वेबसाईटवरती वाचता येतील। त्यासोबतच आपलं महानगर लाईव्ह या YouTube चॅनलवरती या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। त्यासाठी आपलं महानगरला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।